राज्यात नवीन शिक्षण धोरण राबवलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यात आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे आता पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून म्हणजे पहिलीपासूनच हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आली आहे आणि याला काही स्तरावरून विरोध देखील होताना दिसत आहेत। राज ठाकरेंनी याला सगळ्याला विरोध केला आहे। मात्र या सगळ्यावर हिंदी भाषा आता गरजेची आहे का आणि हिंदी भाषा जर पहिलीपासून शिकवल्या गेली तर विद्यार्थ्यांवर काय काय परिणाम होऊ शकतो हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अनिल गोरे सर आहेत जे भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत। सर, आता नवीन धोरण आणलं आहे आणि हिंदी सक्तीची केली आहे पहिलीपासूनच, काय तुमचं नेमकं याच्यावर साधारण म्हणणं आहे? आता माझं मत असं आहे की दोन भाषा आत्ता शिकवत आहेत। खरं तर पहिलीच्या विद्यार्थ्यांना फार तर फार एकच भाषा जगभर जेव्हा सुरुवात होते तेव्हा पहिल्या वर्षी एकच भाषा शिकवतात अख्ख्या जगभर। देशामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये एकच भाषा पहिली ते चौथी शिकवली जाते, मग पाचवीपासून इतर भाषा शिकवल्या जातात। जोपर्यंत एका भाषेची नीट ओळख होत नाही तोपर्यंत दुसरी भाषा शिकवण्याने आपण 89 साली मराठीसोबत इंग्लिश सक्तीची केली आणि तेव्हापासून मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांचं नुकसान, त्या मुलांना दोन्ही भाषा नीट येत नाहीत असा त्यातून हे आलेला आहे। म्हणजे आत्तापर्यंतचं तरी निरीक्षण असं दिसतंय की मुलांच्या दोन्ही भाषा बिघडलेल्या आहेत। तर आता 3 भाषांची सक्ती केल्यास कदाचित तिन्ही भाषा बिघडतील, म्हणून या बाबतीत सबुरीने घ्यावे। आत्ता मुळात हा निर्णय सध्या स्थगित करून मला असं वाटतं की याविषयी बाल शिक्षण तज्ज्ञ, शालेय शिक्षण तज्ज्ञ आणि भाषा सल्लागार समितीसारख्या आमच्या संस्था आहेत, म्हणजे अशी काही तक्रार नाही आहे की आमच्याकडं का विचाराला पाठवलं नाही, पण माझ्या माहितीनुसार या विषयाबद्दल भाषा सल्लागार समितीकडे कोणतीही विचारणा झालेली नाही। म्हणजे याच्यावर पुनर्विचार व्हावा असं तुमचं म्हणणं आहे साधारण। पण आता आपण जर बघितलं तर बाकी राज्यांचा विचार केला तर त्या राज्यातही 3 भाषा अजूनपर्यंत सक्ती केलेली दिसत नाहीये, जी की महाराष्ट्रात पहिल्यांदाच हिंदी भाषेसाठी सक्ती करण्यात येणार आहे। याबद्दल काय वाटतं? तर इतर सगळ्या ज्या आपल्या भारतातले इतर सर्व राज्ये, सर्व केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी सुद्धा कुठेही पहिलीपासून 3 भाषा सक्तीच्या नाहीत। त्यामुळे इतर राज्यांमधून जर असं काही संपूर्ण देशासाठी 3 भाषा सक्तीच्या करण्याचं धोरण ठरलं तर त्याविषयी नंतर आपल्याला विचार करावा असं मला वाटतं। मुळात राष्ट्रीय शिक्षण धोरण हे मी पूर्ण वाचलेलं आहे, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कुठेही सक्ती, कंपल्सरी असा शब्द संपूर्ण धोरणाच्या संपूर्ण दस्तऐवजात कुठेही नाही। सक्ती हा नाहीच आहे, तर महाराष्ट्र राज्याने तो शैक्षणिक धोरणात नसलेला सक्ती हा भाग घेऊ नये असं मला वाटतं। हे कुठेतरी सरकार घाट घालताना दिसतंय किंवा लहान मुलांवर हे सगळं लादताना दिसतंय असं वाटतं? नाही, मला तसं नाही वाटत। त्यांना एक भावना आहे की 2 नाही 3 भाषा शिकाव्यात, इच्छा असते। म्हणजे सरकारमधल्या काही लोकांची इच्छा असेल, मंत्र्यांची इच्छा असेल, काही अधिकाऱ्यांना तसं योग्य वाटलं असेल। मात्र इयत्ता पहिलीची मुलं ही 5 ते 6 वर्षाची आहेत, त्यांना स्वतःच्या आईवडिलांशी घरची मातृभाषा बोलण्यापलीकडे त्यांना आत्ता कुठलीही इतर भाषा माहीत नसते। त्यांना 2 भाषा शिकवण्याचा जो प्रयत्न होतो गेली 30 वर्ष तो खरं म्हणजे फसलेला आहे। म्हणजे त्याऐवजी म्हणजे उलट आत्ता पुन्हा तो बदलून 1ली ते 4थी फक्त मराठी भाषा शिकवावी, इंग्लिश आणि हिंदी हे 5वीपासून हवं असल्यास सुरू करावं, त्यातही सक्ती कुठल्याच भाषेची नसावी। हवं असल्यास 3 भाषा शिकवाव्यात पण त्या 5वीपासून, पहिलीपासून नसाव्यात। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुद्धा 3 भाषा शिकाव्यात असं सुचवलंय, परंतु त्यामध्ये कुठलीही सक्ती नाही। आणि हा निर्णय अगदी रेटायचाच ठरवला असेल तर किमान हा प्रायोगिक तत्वावर फक्त शिकवावं, या विषयाची परीक्षा मात्र 5वीपर्यंत घेऊ नये असं माझं। हिंदी शिकवली जावी पण परीक्षा जर वाटलंच, असं माझं म्हणणं, जर घेतलाच तो निर्णय आणि सरकारने सांगितलंच की आता हिंदी कंपल्सरी झाली आहे तर याच्यावरची परीक्षा घेऊ नये, फक्त ती शिकवली जावी, माहितीसाठी
मुलांच्या कानावर पडावी यासाठी तरी सुद्धा गोंधळ होईल. म्हणजे जरी सगळ्याच भाषा बिघडतील मुलांच्या. मुळात गोंधळ असा होणार आहे की 3 भाषा एकाच वेळी शिकण्याची क्षमता एवढ्या लहान मुलाच्या वयात नसते. युरोपमधले अनेक लोक, युरोपमधले जवळजवळ 95 ते 99% लोकांना 17-18 भाषा येतात. पण त्यातली कुठलीही एक भाषा ते त्यांच्या प्राथमिक शिक्षणात शिकतात एकच, आणि नंतर ते माध्यमिक स्तरावर, उच्च माध्यमिक स्तरावर आणि नंतर आयुष्यभर हौशेनी विविध भाषा शिकतात, विविध भाषा हे करतात. अशा प्रकारची गरज आपल्या देशाला सुद्धा आहे, नाही असं नाही. अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. आपण मुख्यतः महाराष्ट्राला हिंदी तशी बऱ्यापैकी परिचित आहेच. जर महाराष्ट्रात 3रीच भाषा शिकवायची असेल तर कन्नड, तामिळ, कोकणी किंवा ही, पण ती सुद्धा 5वीपासून. म्हणजे 3 भाषा जर शिकवायच्या असेल तर पहिलीपासून 3 भाषा हा अनावश्यक बोजा होणार आहे. आणि तो नुसत्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे, विद्यार्थ्यांना तर होणारच आहे, पण शिक्षकांनाही तो बोजा होणार आहे. कारण शिक्षक भरती नवीन झालेली नाही, वेळापत्रक वाढवता येणार नाही आहे. शाळेच्या पण वेळा वाढवता येणार नाहीत. शाळेच्या वेळा वाढवता येणार नाही आहेत, वेळापत्रक लांब करता येणार नाही आहेत. तर म्हणजे इतर कुठल्या तरी विषयाच्या तासिका कमी करून हिंदीला द्याव्या लागतील. इतर विषयाचे शिक्षकांचं शिकवणं, इतर ठिकाणचे वर्ग कमी करून, म्हणजे त्यांना शिक्षकांना हा एक जादा विषय शिकवण्यासाठी इतर अनेक विषयांच्या शिकवण्यामध्ये त्यांच्या वेळेत कपात होणार आहे. हा एक म्हणजे वेगळ्या प्रकारचा म्हणजे त्यांच्यावर पण ताण असणार आहे शिक्षकांवर. तर या सगळ्याचं मुळात एक जास्तीचा विषय शिकवण्यासाठी काही प्रशिक्षण झालं आहे का, आता अशी अद्याप मला माहिती नाही की अशा पद्धतीचं प्रशिक्षण झालेलं आहे, त्याचं नियोजन केलं आहे का, त्याचं काही प्रशिक्षण शिक्षकांना दिलं आहे का, की एक विषयाच्या ऐवजी आता 5 विषय किंवा 6 विषय आहेत तर त्याच्याऐवजी 7 विषय होणार असतील. तर त्या सगळ्याची हाताळणी कशी करावी, कारण प्रत्यक्ष हाताळणी हा फार महत्त्वाचा विषय आहे. नाही तर आणखी 10-20 वर्षांनी या राज्यातल्या सर्वच मुलांना कोणतीच भाषा नीट येत नाही असं होण्याची जास्त ह्याच्यातून शक्यता आहे. 5वी म्हणजे मी स्वतः 5वीपासून इंग्लिश आणि हिंदी शिकलेलो आहे. नाही, मी फक्त म्हणजे मराठी 4थीपर्यंत आणि 5वीपासून इंग्लिश आणि हिंदी हे 2 भाषा शिकलो. माझ्या कल्पनेनुसार मला 3ही भाषा अगदी व्यवस्थित येतात. जर 5वीपासून या शिकवल्या, टप्प्याटप्प्याने शिकवल्या तर ह्या 3ही व्यवस्थित येतील. किंबहुना माझं तर म्हणणं असं आहे की हाऊस म्हणून, एक जास्तीचा उपक्रम म्हणून, विविध भाषा शिकवण्याचा उपक्रम म्हणून भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांच्या भाषा ह्या इथे शिकवल्या जाव्यात. कारण इथला माणूस उठून कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, पंजाबला गेला तर तिथं तो अशिक्षित असल्यासारखी त्याची अवस्था होते, निरक्षर असल्यासारखी अवस्था होते, तिथले अक्षरच कळत नाहीत, पंजाबमधली अक्षरं कळत नाहीत. हां, तर म्हणून मला असं वाटतं की बहुभाषिक व्हायलाच पाहिजे. बहुभाषिकता ही जगात खरंच अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे, पण ती पहिलीच्या पातळीवरून होणं चुकीचं वाटतं. म्हणजे ज्या काही भाषा शिकवल्या जाव्या त्या टप्प्याटप्प्यानं मुलांच्या वयाचा विचार करून शिकवल्या जाव्या असं तुमचं साधारण मत आहे. पण आता तुम्ही मराठी सल्लागार समितीचे सदस्य आहात. या समितीचं एखादं मत जर मांडायचं झालं याच्या संदर्भात तर काय, याला विरोध असेल की याला समर्थन असेल की टप्प्याटप्प्याने शिकवा असं सांगणं असेल? नाही, मुळात समिती समोर विषय येईल तेव्हा मी एकटा समितीत नाही आहे ना. समितीमध्ये एक 20-25 लोक असतात. समितीकडे जर हा विषय कधी आला तर समितीचं विषयपत्र येतं, आम्हाला बैठकीची हे येते, त्यावेळेला विषय कोणता आहे असं येतं. तर त्यावरती तिथे मी मत मांडेन की तिथं, आणि मी बहुधा आत्ता मांडलेलं मतच मी तिथे मांडेन. माझा हिंदी भाषेला विरोध नाही, परंतु 3 भाषा ह्या मुलांवरती आत्ता मुलांची तेवढी नक्कीच क्षमता नाही आहे 3 भाषा समजायच्या. त्यानंतर त्यांना जरा मोठा झालेल्या मुलाला अमुक शब्द, हा मराठीतला, हा इंग्लिशमधला, हा हिंदीतला शब्दांचे भाषा वेगवेगळी ओळखण्याची त्याच्यात क्षमता असते. ती क्षमता 4थी-5वीपर्यंत येईल तेव्हाच ते करणं योग्य राहील असं मला वाटतं.
मराठी आणि इंग्लिश आपण आता सध्या शिकतोच आहे, पण हिंदी जरी पहिलीपासून शिकवली गेली तरी त्याचा परिणाम मुलांवर होणार आहे. त्यांचं वय हे सगळं ग्रॅप करण्यासाठी आता तयार नाही आहे. जर अनेक भाषा शिकवायच्या असतील तर त्या टप्प्याटप्प्याने शिकवण्यात यावा असं मत, आणि 5वी नंतर शिकवण्यात यावा असं मत या सरांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. सर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक पोस्ट केली आणि त्यांनी याला विरोधही केला, या सगळ्या निर्णयाला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मराठीचे पुस्तकही हिंदीचे पुस्तकही आम्ही विकू देणार नाहीत, आणि त्यांची आक्रमक भूमिका दर्शवली आहे. नाही, माझं असं काही म्हणजे मी मुळातच माझं सगळं जे कार्य आत्तापर्यंत मी मराठीच्या प्रसारासाठी जे काही काम केलेलं आहे, आणि त्याकरताच मला मराठी काका म्हणून ओळखतात. राज्य शासनाचा मला मोठा 2 लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात आला. आणि या सगळ्या कामामध्ये मी आंदोलन, निषेध आणि मोर्चा अशा पद्धतीचं कुठलंही काम केलेलं नाही किंवा मी त्यात सहभागी झालेलो नाही. तेव्हा हा मार्ग मी तरी स्वीकारणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की याचा व्यवस्थित तौलनिक अभ्यास व्हावा. आजपर्यंत केला असेल तर आपल्याला कल्पना नाही, म्हणजे एक सरकार एखादा निर्णय घेतं त्यापूर्वी निर्णय झालेला असेल, परंतु भाषा सल्लागार समितीत तरी याची विचारणा किंवा हा विषय चर्चेला आलेला नाही. इतर अनेक ठिकाणी तो आलेला असेल की नाही मला माहीत नाही. माझं असं मत आहे की बाल शिक्षणाशी संबंधित तज्ज्ञ, भाषाविषयक तज्ज्ञ आणि अनेक भाषा शिकवणारे असे आपल्या राज्यात सुद्धा 5-5, 6-6 भाषा शिकवणारे लोक आहेत. अशा लोकांचा सल्ला घेतला जावा. आणि त्यानंतर म्हणून माझी आत्ता तरी मागणी अशी आहे की म्हणजे मी अशी इच्छा व्यक्त करतो की आत्ता हा निर्णय याच वर्षी ताबडतोब लागू करण्याची हे करू नये. अगोदर शिक्षकांची संख्या वाढवावी, मुलांना तास वाढवण्यासाठी त्या वेळापत्रकांचं नियोजन कसं करायचं या सगळ्याचा राज ठाकरेच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? मी त्याच्याविषयी काही मत व्यक्त करणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.